Dear student, in the last lecture we have seen various types of the satellites, its functions. Then we have seen orbits of artificial satellites. In it we have find out critical velocity, that is Vc is equal to under root capital G capital M divided by capital R plus H. मागच्या तासाला आपण त्या ठिकाणी असणारी काही क्रिटिकल व्हॅलॉसिटी जी आहे ती क्रिटिकल व्हॅलॉसिटी कशा पद्धतीने काढायची हे आपण त्या ठिकाणी पाहिलेलं आहे. आता त्याच्यामधलाच पुन्हा भाग आपण पाहतोय. इट कॅन बी सीन दॅट क्रिटिकल व्हॅलॉसिटी डज नॉट डिपेंड्स ऑन द मास ऑफ द सॅटेलाइट. मागच्या तासाला आपण पाहिलं होतं की असताना जे काही क्रिटिकल व्हॅलॉसिटी जे आहे तर म्हणजे विशिष्ट वेग जो आहे तर तो विशिष्ट वेग उपग्रह जे आहे तर ते उपग्रहाच्या वस्तुमानावर त्या ठिकाणी अवलंबून नसतो. ॲज द हाईट ऑफ द सॅटेलाइट्स ऑर्बिट फ्रॉम द अर्थ सरफेस इन्क्रीजेस द क्रिटिकल व्हॅलॉसिटी डिक्रीजेस. म्हणजे उपग्रह कक्षेची भूपृष्ठापासूनची उंची जशी त्या ठिकाणी वाढत जाते तसतसा त्या उपग्रहाचा स्पर्शरेषेत असलेला जो काही वेग जो आहे तर तो वेग त्या ठिकाणी कमी होत जाताना दिसतो. डिपेंडिंग ऑन द हाईट्स ऑफ द सॅटेलाइट्स ऑर्बिट अबाव द अर्थ सरफेस द सॅटेलाइट्स ऑर्बिट्स आर क्लासिफाईड ॲज बिलो. म्हणजे भूपृष्ठापासून कृत्रिम उपग्रहाची भ्रमण कक्षेची उंची किती आहे त्यानुसार सर्वसाधारणपणे कक्षांचे वर्गीकरण जे आहे तर ते वर्गीकरण त्या ठिकाणी केलं जातं. एवढा भाग आपण त्या ठिकाणी मागच्या असताना जे काही लेक्चर जे आहे तर त्या मागच्या लेक्चरला त्या ठिकाणी पाहिलं आहे. याच्या पुढे आता आपल्याला हाईट ऑफ द ऑर्बिट्स दॅट इज हाईट फ्रॉम द अर्थ सरफेस ग्रेटर दॅन 35,700 किलोमीटर. आता हाय अर्थ ऑर्बिट्स म्हणजे उच्च कक्षा म्हणजे भूपृष्ठापासूनची तो असताना जो काही सॅटेलाइट जो आहे तर त्या सॅटेलाइटची भ्रमण कक्षा जी आहे तर ती 35,780 किलोमीटर त्या ठिकाणी असते. इफ द हाईट ऑफ द सॅटेलाइट्स ऑर्बिट अबाव द अर्थ सरफेस इज ग्रेटर दॅन आर इक्वल टू 35,780 किलोमीटर द ऑर्बिट इज कॉल्ड हाय अर्थ ऑर्बिट. म्हणजे ज्या उपग्रह भ्रमण कक्षाची भूपृष्ठापासूनची उंची 35,780 किलोमीटर किंवा त्यापेक्षा जास्त असते त्या कक्षांना उच्च कक्षा किंवा हाय अर्थ ऑर्बिट्स त्या ठिकाणी म्हणतात. ॲज वी विल सी इन द नेक्स्ट सॉल्व एक्झाम्पल ए सॅटेलाइट्स रिव्हॉल्विंग इन ॲन ऑर्बिट 35,780 किलोमीटर अबाव द अर्थ सरफेस will take around 24 hours to complete one revolution. पुढच्या पानावर असणारे जे काही उदाहरण जे आहे तर त्या उदाहरणामध्ये आपण त्या ठिकाणी पाहणार आहोत की भूपृष्ठापासून 35,780 किलोमीटर एवढ्या उंचीवर असलेला जो काही उपग्रह जो आहे तर तो उपग्रहाला पृथ्वीभोवती प्रदक्षिणा पूर्ण करण्यासाठी लागणारा जो काही कालावधी जो आहे तर तो जो कालावधी जवळपास त्या ठिकाणी 24 तास त्या ठिकाणी लागतो. वी नो दॅट the earth also takes almost 24 hours for the one revolution. आपल्याला हे त्या ठिकाणी माहिती आहे की पृथ्वी जी आहे तर त्या पृथ्वीला सुद्धा स्वतःभोवती एक फेरी पूर्ण करण्यासाठी असणारे जे काही 24 तास जे आहे तर ते 24 तास त्या ठिकाणी लागताना दिसतात. इफ द सॅटेलाइट इज रिव्हॉल्विंग इन ॲन ऑर्बिट पॅरलल टू द इक्वेटर द टाइम ऑफ द रिव्होल्यूशन फॉर द अर्थ अराउंड इट सेल्फ अँड दॅट फॉर द सॅटेलाइट टू रिव्हॉल्व अराउंड द अर्थ being the same, the satellite will appear to be stationary with respect to the earth. पण महत्त्वाचं या ठिकाणी सांगितलेले की काय लक्षात येत नसते की इफ द सॅटेलाइट इज रिव्हॉल्विंग इन ॲन ऑर्बिट पॅरलल टू द इक्वेटर म्हणजे असणारा जो काही उपग्रह जो आहे तर त्या उपग्रहाला आपल्या लक्षात येत नसते की असणारा जो काही उपग्रह जो आहे तर त्या उपग्रहाची असणारी काही कक्षा जी आहे तर ती कक्षा इक्वेटर विषुववृत्त जे आहे तर त्या विषुववृत्ताला जर त्या ठिकाणी पॅरलल असेल समांतर जर त्या ठिकाणी असेल द टाइम फॉर रिव्होल्यूशन फॉर द अर्थ अराउंड इट सेल्फ अँड दॅट फॉर द सॅटेलाइट टू रिव्हॉल्व अराउंड द अर्थ बिंग द सेम.
मग अशा वेळेला म्हणजे पुन्हा एकदा ऐका, जर उपग्रहाची असणारी जे काही कक्षा जी आहे तर ते कक्षा वृषभवृत्ताला त्या ठिकाणी समांतर असेल तर पृथ्वीला स्वतःभोवती परिवलन करण्यास लागणारा कालावधी आणि उपग्रह जो आहे तर त्या उपग्रहाला पृथ्वीभोवती परिभ्रमण करण्यास लागणारा जो काही कालावधी जो आहे तर तो कालावधी त्या ठिकाणी एकच असतो. आणि तो कालावधी जो आहे तर तो कालावधी सेम असल्यामुळं द सॅटेलाइट विल अपीअर टू बी स्टेशनरी विथ रिस्पेक्ट टू द अर्थ. हा जो काही कालावधी जो आहे तर तो कालावधी त्या ठिकाणी सेम असतो आणि याच्यामुळे पृथ्वीच्या सापेक्ष हा जो काही उपग्रह जो आहे तर तो उपग्रह अवकाशामध्ये त्या ठिकाणी स्टेशनरी म्हणजे स्थिर असल्याचा असताना जो काही भास जो आहे तर तो भास आपल्याला त्या ठिकाणी होतो. फॉर ए पॅसेंजर इन वन व्हेकल another vehicle moving parallel to him with equal velocity appears to be stationary. म्हणजे जसं आपण त्या ठिकाणी पाहिलेलं आहे की सर्वसाधारणपणे असणारा जो काही पॅसेंजर म्हणजे प्रवाशाच्या बाबतीमध्ये आपण पाहिले की एकाच गतीनं समांतर चालत असलेली जी काही दोन वाहनं जी आहेत तर त्या दोन वाहनातील प्रवाशांना शेजारच असणारं जे काही वाहन जे आहे तर ते शेजारचं वाहन त्या ठिकाणी स्थिर असल्याचा भास जसा त्या ठिकाणी होतो तर तशाच प्रकारची असणारी काही कंडिशन इव्हेंट जो आहे तर ते इथे त्या ठिकाणी घडताना दिसतो. आणि म्हणून या ठिकाणी पहा पुढे काय म्हटलेलं आहे, अँड दॅट इज व्हॉट हॅपन्स हिअर ऑल्सो. आणि अशाच पद्धतीची कंडिशन या ठिकाणी घडताना दिसते. दीज सॅटेलाइट्स आर देअर फॉर कॉल्ड द जिओसिंक्रोनस सॅटेलाइट्स. हे असणारे जे काही उपग्रह जे आहेत तर ते उपग्रह अवकाशामध्ये स्थिर असल्याचा त्या ठिकाणी भास होताना दिसतो. आणि म्हणून अशा प्रकारचे असणारे जे काही उपग्रह जे आहेत तर त्या उपग्रहांना भूस्थिर ज्याला आपण त्या ठिकाणी जिओसिंक्रोनस सॅटेलाइट्स त्या ठिकाणी म्हणताना दिसतो. भूस्थिर अशा प्रकारचे उपग्रह जे आहेत तर ते उपग्रह त्या ठिकाणी म्हणताना दिसतो. सिन्स these satellites are stationary with reference to the earth, they can observe a specific portion of the earth continuously. हे असणारे जे काही उपग्रह जे आहे तर ते उपग्रह त्या ठिकाणी भूस्थिर असल्यानं पृथ्वीचा असणारा तो काही एकच भाग जो आहे तर त्या एकाच भागाचं सतत अशा प्रकारचं असणारं जे काही निरीक्षण जे आहे तर ते निरीक्षण त्या ठिकाणी करू शकतात. आणि देअरफॉर दे आर युज्ड इन द ॲप्लिकेशन लाईक मेट्रोलॉजी and for carrying signals for the telephone, television, radio etc. आणि म्हणून अशा प्रकारचे असणारे जे काही जिओसिंक्रोनस सॅटेलाइट जे आहेत भूस्थिर उपग्रह जे आहेत तर त्या भूस्थिर उपग्रहांचा उपयोग या ठिकाणी मेट्रोलॉजी हवामानशास्त्र असेल, त्याच्यानंतर टेलिफोन असेल ज्याला आपण दूरध्वनी म्हणताना दिसतो, टेलिव्हिजन, दूरचित्रवाणी, रेडिओ, आकाशवाणी हे जे काही संदेश वाहनांची असणारे जे काही साधनं जे आहेत तर याच्यामध्ये त्याचा असणारा जो काही उपयोग जो आहे तर तो उपयोग त्या ठिकाणी केला जातो. दुसरा आपल्याला त्या ठिकाणी दिलेला आहे की मीडियम अर्थ ऑर्बिट दॅट इज हाईट अबाव द अर्थ सरफेस 2000 किलोमीटर टू 35,700 किलोमीटर. ज्या ठिकाणी मध्यम कक्षा असणार आहे. मध्यम कक्षा म्हणजे सर्वसाधारणपणे भूपृष्ठापासूनची असणारी जी काही उंची जी आहे तर ती उंची 2000 किलोमीटर ते 35,780 किलोमीटरच्या दरम्यान त्या ठिकाणी असते. If the height of the satellite orbit above the Earth's surface is in between 2000 km and 35,700 km, the orbits are called the medium Earth orbit. म्हणजे ज्या उपग्रह भ्रमण कक्षांची असणारी जी काही उंची जी आहे तर ती उंची पृष्ठभाग जो आहे तर त्या पृष्ठभागापासून 2000 किलोमीटर ते 35,780 किलोमीटरच्या दरम्यान असते. असे असणारे जे काही कक्षा ज्या आहेत तर त्या कक्षांनाच त्या ठिकाणी मध्यम कक्षा किंवा मीडियम अर्थ ऑर्बिट त्या ठिकाणी म्हटलेलं आहे. द जिओ स्टेशनरी सॅटेलाइट्स ऑर्बिट अबाव द इक्वेटर. सर्वसाधारणपणे आपल्या लक्षात येत नसते की भू स्थिर उपग्रह जे आहेत तर ते विषुववृत्ताच्या अगदी त्या ठिकाणी वर त्या ठिकाणी परिभ्रमण त्या ठिकाणी करत असतात. दीज आर देअरफॉर नॉट युजफुल इन द स्टडी ऑफ द पोलर रिजन. आणि म्हणून या ठिकाणी आपल्या लक्षात येत नसते की जे काही जिओसिंक्रोनस सॅटेलाइट जे आहेत म्हणजे भूस्थिर अशा प्रकारचे असणारे जे काही उपग्रह जे आहेत तर ते उपग्रह उत्तर किंवा दक्षिण ध्रुवीय प्रदेश जे आहेत तर त्या उत्तर किंवा दक्षिण ध्रुवीय प्रदेशांचा अभ्यास करण्यासाठी ते फारसे त्या ठिकाणी उपयुक्त ठरत नाहीत. हे सेंटेन्स तुम्ही त्या ठिकाणी अंडरलाईन करून ठेवा. फॉर दिस पर्पज
इलिप्टिकल मीडियम अर्थ ऑर्बिट पासिंग ओव्हर द पोलर रिजन्स आर यूज्ड. आणि याच्यासाठी म्हणजे उत्तर किंवा दक्षिण ध्रुवीय प्रदेशांचा अभ्यास करण्यासाठी अशा प्रकारचे म्हणजे ध्रुवीय प्रदेशावरून जाणारे इलिप्टिकल लंबवर्तुळाकार. पुढच्या पानावर आपल्याला त्या ठिकाणी कक्षा ज्या आहेत तर त्या कक्षा त्या ठिकाणी पाहिजेत. त्यावेळेला आपल्या लक्षात येईल की सर्वसाधारणपणे याच्यासाठी ध्रुवीय प्रदेशावरून जाणारे जे काही लंबवर्तुळाकार इलिप्टिकल असणारे जे काही मीडियम अर्थ ऑर्बिट जे आहेत म्हणजे लंबवर्तुळाकार मध्यम कक्षा त्या ठिकाणी वापरण्यात त्या ठिकाणी येताना दिसतात. दीज ऑर्बिट्स आर कॉल्ड द पोलर ऑर्बिट्स. आणि अशा प्रकारचे असणारे जे काही कक्षा ज्या आहेत तर त्या कक्षांना त्या ठिकाणी पोलर म्हणजे ध्रुवीय कक्षा त्या ठिकाणी म्हणतात. इन दीज ऑर्बिट द सॅटेलाइट कंप्लीट वन रिव्होल्यूशन इन 2 to 24 hours. आणि या ज्या काही कक्षा ज्या आहेत तर या कक्षांमध्ये उपग्रह जो आहे तर तो उपग्रह जवळपास त्या ठिकाणी 2 ते 24 तासामध्ये एक प्रदक्षिणा जी आहेत तर ती प्रदक्षिणा त्या ठिकाणी पूर्ण करताना दिसतो. सम ऑफ द सॅटेलाइट्स रिव्हॉल्व इन ए सर्क्युलर ऑर्बिट ॲट ए हाईट ऑफ अराउंड 20,200 किलोमीटर अबाव द अर्थ सरफेस. म्हणजे काही असताना जे काही उपग्रह जे आहेत तर ते उपग्रह भूपृष्ठापासून जवळपास 20,200 किलोमीटर उंचीवर वर्तुळाकार कक्षेमधून आपल्याला त्या ठिकाणी परिभ्रमण जे आहे तर ते परिभ्रमण त्या ठिकाणी करताना दिसतात. ग्लोबल पोझिशनिंग सॅटेलाइट्स रिव्हॉल्व इन सच ऑर्बिट्स. आता ग्लोबल पोझिशनिंग सॅटेलाइट्स मागे आपण पाहिले की दिशादर्शक उपग्रह या कक्षांमध्ये हे त्या ठिकाणी परिभ्रमण त्या ठिकाणी करताना दिसतात, ज्याला आपण त्या ठिकाणी GPRS मोबाईलमध्ये असताना जे काही GPRS जे आहेत तर त्याला त्या ठिकाणी ग्लोबल पोझिशनिंग सॅटेलाइट GPS ग्लोबल पोझिशनिंग सॅटेलाइट्स म्हणजे दिशादर्शक उपग्रह जे आहेत तर याच्यामध्ये याचा वापर जो आहे तर तो वापर त्या ठिकाणी केला जातो. म्हणजे सर्वसाधारणपणे दिशादर्शक उपग्रह जो आहे तर ते 20,200 किलोमीटर उंचीवर त्या ठिकाणी परिभ्रमण जे आहे तर ते परिभ्रमण त्या ठिकाणी करताना दिसतात. त्याच्यानंतर तिसरं ऑर्बिट आपल्याला दिलेले की लो अर्थ ऑर्बिट्स हाईट अबाव द अर्थ सरफेस 180 किलोमीटर टू 2,000 किलोमीटर. आता लो अर्थ ऑर्बिट म्हणजे निम्न कक्षा म्हणजे सर्वसाधारणपणे या असणारे जे काही सॅटेलाइट जे आहेत तर त्या सॅटेलाइटची भूपृष्ठापासूनची असणारी जे काही उंची जी आहे तर ती उंची 180 किलोमीटर ते 2,000 किलोमीटरच्या दरम्यान त्या ठिकाणी असते. आता कशी पहा. If the height of the satellite orbit above the Earth surface is in between 180 km and 2,000 km, the orbits are called the low Earth orbits. म्हणजे ज्या उपग्रह भ्रमण कक्षाची भूपृष्ठापासूनची असणारी काही उंची जी आहे तर ती उंची आपल्याला 180 किलोमीटर ते 2,000 किलोमीटरच्या दरम्यान त्या ठिकाणी असते. अशा असणाऱ्या ज्या काही कक्षा ज्या आहेत तर त्या कक्षांनाच त्या ठिकाणी निम्न कक्षा किंवा लो अर्थ ऑर्बिट्स त्या ठिकाणी म्हटलेले. The satellite used for the scientific experiment and atmospheric studies revolve in the low earth orbit. म्हणजे अशा प्रकारचे त्या ठिकाणी उपग्रह की ज्या उपग्रहांचा उपयोग शास्त्रीय प्रयोगासाठी किंवा आपल्याला सांगितले की सर्वसाधारणपणे ॲटमॉस्फेरिक स्टडीज म्हणजे पृथ्वीचं असणारे जे काही वातावरण जे आहे तर त्या वातावरणाचा अभ्यास करण्यासाठी म्हणजेच हवामानाचा अभ्यास करण्यासाठी वापरले जाणारे जे काही उपग्रह जे आहेत तर ते उपग्रह निम्न कक्षामध्ये म्हणजे लो अर्थ ऑर्बिटमध्ये त्या ठिकाणी काय करताना दिसतात भ्रमण त्या ठिकाणी करताना दिसतात. डिपेंडिंग ऑन द हाईट्स ऑफ देअर ऑर्बिट्स दे कम्प्लीट वन रिव्होल्यूशन इन अराउंड 90 मिनिट. त्यांची असणारी काही कक्षा जी आहे तर त्या कक्षेच्या उंचीनुसार जवळपास 90 मिनिटांमध्ये त्याचं एक परिभ्रमण जे आहे तर ते एक परिभ्रमण त्या ठिकाणी पूर्ण होताना दिसतं. इंटरनॅशनल स्पेस स्टेशन अँड द हबल टेलिस्कोप आल्सो रिव्हॉल्व इन लो अर्थ ऑर्बिट. या ठिकाणी अंडरलाईन तुम्ही त्या ठिकाणी करून ठेवा. याच्यावर त्या ठिकाणी मार्च 2019ला त्या ठिकाणी प्रश्न जो आहे तर तो प्रश्न त्या ठिकाणी विचारलेला आहे. आता काय प्रश्न पुन्हा एकदा ऐका की इंटरनॅशनल स्पेस स्टेशन अँड हबल टेलिस्कोप आल्सो रिव्हॉल्व इन द लो अर्थ ऑर्बिट. म्हणजे सर्वसाधारणपणे आंतरराष्ट्रीय अवकाशस्थान ज्याला त्या ठिकाणी इंटरनॅशनल स्पेस स्टेशन म्हटलेलं आहे किंवा दुसरं आपल्याला त्या ठिकाणी नववीला तुम्ही हबल टेलिस्कोप त्या ठिकाणी पाहिलेले आहे, हबलची दुर्बीण त्या ठिकाणी पाहिलेली. तर हे सुद्धा याच प्रकारच्या म्हणजे लो अर्थ ऑर्बिट किंवा 180 किलोमीटर ते 2,000 किलोमीटरच्या दरम्यान या ठिकाणी इंटरनॅशनल स्पेस स्टेशन किंवा हबल दुर्बीण
काय करताना दिसते, या कक्षामध्ये त्या ठिकाणी परिभ्रमण करताना दिसते. पुढे का की फिगर 10.4 शोज व्हेरियस ऑर्बिट्स ऑफ द सॅटेलाइट. आकृती जी आहे तर त्या आकृतीमध्ये विविध अशा प्रकारचे उपग्रह जे आहेत तर त्या उपग्रहांच्या विविध अशा प्रकारचे असणारे काही कक्षा ज्या आहेत तर त्या कक्षा त्या ठिकाणी दाखवले. आपण पाहिलंय की सर्वसाधारणपणे असणारे जे काही हाय अर्थ ऑर्बिट जे आहे तर त्याची कक्षा आपल्याला या ठिकाणी दाखवलेली. त्याच्यानंतरचा दुसरा त्या ठिकाणी आपण पाहिला होता की मीडियम अर्थ ऑर्बिट जो आहे तर तो सर्वसाधारणपणे आपल्याला इलिप्टिकल त्या ठिकाणी दिसते. त्याच्यानंतरचा असणारा जो काही पुढे आपल्याला दिलेला आहे की सर्वसाधारणपणे या ठिकाणी लो अर्थ ऑर्बिट आपल्याला त्या ठिकाणी लक्षात येत नसते. म्हणजे अशा पद्धतीचे असणारे जे काही उपग्रह जे आहेत तर त्या उपग्रहांच्या असणाऱ्या ज्या काही कक्षा ज्या आहेत तर त्या कक्षा आपल्याला त्या ठिकाणी दाखवलेल्या आहे की असणारे जे काही हाय अर्थ ऑर्बिट ची असणारी जी काही कक्षा जी आहे तर ती कक्षा आपल्याला त्या ठिकाणी दाखवलेली. त्याच्यानंतर मीडियम अर्थ ऑर्बिटची कक्षा त्या ठिकाणी दाखवलेली आणि तिसरी आपल्याला त्या ठिकाणी लो अर्थ ऑर्बिट कक्षा त्या ठिकाणी दाखवली. आता काही माहिती जी आहे तर ती माहिती आपल्याला या ठिकाणी दिलेली की डू यू नो ए ग्रुप ऑफ स्टुडंट्स फ्रॉम COEP, that is College of Engineering Pune, made a small satellite and sent it into the space through ISRO in 2016. जे या ठिकाणी सर्वसाधारणपणे आपल्या लक्षात येताना दिसतंय की पुण्यातील कॉप दॅट इज COEP कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग पुणे या संस्थेतील विद्यार्थ्यांनी एक लहान अशा प्रकारचा उपग्रह जो आहे तर तो उपग्रह तयार करून इस्रोच्या मार्फत 2016 साली त्या ठिकाणी अवकाशामध्ये त्या ठिकाणी पाठवला. द नेम ऑफ द सॅटेलाइट इज स्वयं. जो काही उपग्रह त्या ठिकाणी तयार केला तर त्या उपग्रहाचं नाव आहे स्वयं. पुढे द नेम ऑफ द सॅटेलाइट इज स्वयं अँड इट वे अराउंड 1 kg. त्याचं असणारं जे काही वजन जे आहे तर ते वजन फक्त त्या ठिकाणी 1 किलोच्या जवळपास त्या ठिकाणी आहे. इट इज ऑर्बिटिंग द अर्थ ॲट ए हाईट ऑफ 5015 किलोमीटर. हा जो काय असताना जो काही उपग्रह जो आहे तर तो उपग्रह पृथ्वीपासून 515 किलोमीटर उंचीवर त्या ठिकाणी परिभ्रमण करत आहे. द मेन ऑब्जेक्टिव्ह ऑफ द सॅटेलाइट वॉज टू प्रोव्हाइड पॉइंट टू ए पॉइंट मेसेजिंग सर्व्हिस युजिंग ए स्पेशल मेथड. हा जो काय असताना जो काही उपग्रह जो आहे तर त्या उपग्रहाचं मुख्य कार्य काय की पृथ्वीवरील एका स्थानापासून दुसऱ्या स्थानापर्यंत एका विशिष्ट पद्धतीनं संदेश पाठवण्यासाठी हा जो काही स्वयं सॅटेलाइट जो आहे तर त्या स्वयं सॅटेलाइटचा वापर जो आहे तर तो वापर त्या ठिकाणी केला जातो. आता पुढे या ठिकाणी सॉल्व्ह एक्झाम्पल आपल्याला त्या ठिकाणी दिलेले त्याचा विचार जो आहे तर तो विचार आपल्याला त्या ठिकाणी करायचा आहे. आता काय दिलेले फक्त ऐकायचं काम करायचंय की सपोज द ऑर्बिट ऑफ द सॅटेलाइट इज एक्झॅक्टली 50,700 किलोमीटर अबाव द अर्थ सरफेस, डिटरमाइन द टँजेन्शियल व्हेलॉसिटी ऑफ द सॅटेलाइट. म्हणजे सर्वसाधारणपणे या ठिकाणी असणारा जो काही उपग्रह जो आहे तर त्या उपग्रहाची असणारी काही कक्षा जी आहे तर ती कक्षा भूपृष्ठापासून बरोबर 35,780 किलोमीटर एवढ्या उंचीवर जर असेल तर त्या उपग्रहाचा स्पर्श रेषेतील वेग जो आहे तर तो वेग आपल्याला त्या ठिकाणी काढायचा. तर याच्यासाठी काय काय दिले ते पहा की सर्वसाधारणपणे जी जो आहे तर तो दिलेला आपल्याला 6.67 इंटू 10⁻11 न्यूटन मीटर स्क्वेअर पर किलोग्राम स्क्वेअर. मास ऑफ द अर्थ त्या ठिकाणी दिलेले की 6 इंटू 10⁻24 kg. रेडियस ऑफ द अर्थ दिलेले 6,400 किलोमीटर दॅट इज 6.4 इंटू 10⁻6 मीटर. त्याच्यानंतर हाईट ऑफ द सॅटेलाइट अबाव द अर्थ सरफेस ती आपल्याला परफेक्ट त्या ठिकाणी 35,780 किलोमीटर दिलेली आणि व्ही त्या ठिकाणी काढायचा आहे म्हणजे उपग्रहाचा वेग त्या ठिकाणी काढायचा आहे. त्याच्यानंतर आपल्याला आपल्या लक्षात येताना दिसतं की क्रिटिकल व्हेलॉसिटी काढण्यासाठी आपल्याला कॅपिटल R प्लस एच ची किंमत त्या ठिकाणी माहिती पाहिजे. ते आपण या ठिकाणी फाइंड आउट केलेली की R प्लस एस दॅट इज 6,400 प्लस 15,780 तो बरोबर त्या ठिकाणी आपल्याला इथे ही 42,180 गुणिले 10⁻³ आता असणारा जो काही फॉर्म्युला जो आहे तर त्या फॉर्म्युल्याचा विचार जो आहे तर तो विचार आपल्याला त्या ठिकाणी करायचा आहे. पहिल्यांदा आपल्याला त्या ठिकाणी क्रिटिकल व्हेलॉसिटी त्या ठिकाणी काढायची. ती काढण्यासाठी जी ची किंमत त्या ठिकाणी टाकलेली आहे त्याच्यानंतर एम ची किंमत टाकलेली आहे आणि R प्लस एच ची किंमत त्या ठिकाणी टाकली.
कॅल्क्युलेशन जर तुम्ही केले तर कॅल्क्युलेशन केल्यानंतर आपल्याला सर्वसाधारणपणे या ठिकाणी 10⁻14 आहे, 10⁻24 आणि 10⁻11 जी 24 मधून 11 जर केले तर बरोबर त्या ठिकाणी किती राहताना दिसतात, तर त्या ठिकाणी 13 राहताना दिसतात आणि म्हणून 10⁻13 त्या ठिकाणी घेतले. 6.67 × 6 हे मल्टिप्लिकेशन तुम्ही जर केलं तर बरोबर त्या ठिकाणी असताना जे काही मल्टिप्लिकेशन जे आहे तर ते 14.02 येताना दिसतं. त्याच्यानंतर पुढे आहे तसंच त्या ठिकाणी लिहिलेलं. त्याच्यानंतर पुढे 10⁻13 डिवायडेड बाय 10⁻3 म्हणजे सर्वसाधारणपणे 13 मधून 10 गेले तर बरोबर किती राहताना दिसतात, 10च राहताना दिसतात आणि म्हणून या ठिकाणी 10⁻10 त्या ठिकाणी लिहिलेले. त्याच्यानंतर पुढे पाहत ही सर्वसाधारणपणे या ठिकाणी आपल्याला असणारे जे काही डेसिमल पॉईंट जे आहे तर ते डेसिमल पॉईंट त्या ठिकाणी काढायचे. म्हणजे 40.02 च्या ऐवजी मी 40.02 लिहिलं. त्याच्यानंतर खालचं असणारं जे काही 42,180 आणि गुणिले आपलं 10⁻10 तर आहेच, येथे अधिक मल्टिप्लिकेशनची पुन्हा 2 झिरो त्या ठिकाणी आहेत आणि त्याचा त्या ठिकाणी विचार करून हा जो काही डिव्हिजन जो आहे तर तो डिव्हिजन त्या ठिकाणी केलेले. तो डिव्हिजन जर केला तर सर्वसाधारणपणे आपल्याला 0.009487909 × 10⁻10 त्या ठिकाणी आले. याचं असताना जे काही रूट जे आहे तर ते रूट जर त्या ठिकाणी जर काढलं तर आपल्या लक्षात येत नसते. म्हणजे सर्वसाधारणपणे दशांश चिन्ह जे आहे तर त्या दशांश चिन्हाचा विचार करायचा आहे. याच्यामध्ये सर्वसाधारणपणे किती त्या ठिकाणी डेसिमल पॉईंट आहेत पहा. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 बरोबर एक्झॅक्ट 10 त्या ठिकाणी डेसिमल पॉईंट आहेत आणि म्हणून सर्वसाधारणपणे आपल्या लक्षात येत नसते की 10⁻10 आणि याच्यामधले असताना जे काही 10 डेसिमल पॉईंट ते आपण खाली लिहू शकतो 10⁻10. म्हणजे हे पुन्हा एकमेकाला त्या ठिकाणी जाताना दिसतात आणि म्हणून अंडर रूट आपल्याला त्या ठिकाणी 9487,909 त्या ठिकाणी शिल्लक राहताना दिसतं. आणि याचं जर तुम्ही त्या ठिकाणी रूट जर काढलं तर ते रूट आपल्याला त्या ठिकाणी दिलेले 3018.245 मीटर पर सेकंद किंवा 30 किलोमीटरमध्ये कन्व्हर्ट केलं तर ते आलं 3.08 किलोमीटर. म्हणजे अशा पद्धतीनं आपल्याला त्या ठिकाणी असणारा तो काही उपग्रह जो आहे तर त्या उपग्रहाचा असणारा तो काही वेग जो आहे तर तो वेग त्या ठिकाणी मिळाला आहे 3.08 किलोमीटर. म्हणजे अशा पद्धतीनं आपण तो असताना जो काही उपग्रह जो आहे तर त्या उपग्रहाची कक्षा त्या ठिकाणी काढू शकतो. त्याच्यानंतर पाहता त्याच उदाहरणाचा आपल्याला त्या ठिकाणी वापर जो आहे तर तो वापर त्या ठिकाणी करायचा. इन द प्रिव्हियस एक्झाम्पल हाऊ मच टाइम द सॅटेलाइट्स विल टेक टू कम्प्लीट 1 रिव्होल्यूशन अराउंड द अर्थ. म्हणजे मागील आपण आता सोडलेलं जे काही उदाहरण जे आहे तर त्या उदाहरणामध्ये असणारा जो काही उपग्रह जो आहे तर त्या उपग्रहाला एक परिक्रमा त्या ठिकाणी पृथ्वीभोवती पूर्ण करण्यासाठी किती अवधी लागेल. आणि दिलेली माहिती आपल्याला दिलेली की हाईट ऑफ द सॅटेलाइट अबव्ह द अर्थ सरफेस इज 35,780 किलोमीटर. तो उपग्रहाची पृथ्वीपासूनची उंची त्या ठिकाणी 35,780 किलोमीटर दिलेली आणि आत्ता काढल्याप्रमाणे व्हेलॉसिटी ऑफ द सॅटेलाइट जी आहे तर ती 3.08 किलोमीटर पर सेकंद आहे. आता याच्यामध्ये काय काय करावं लागतं पहा की सपोज द सॅटेलाइट टेक्स T सेकंड टू कम्प्लीट 1 रिव्होल्यूशन अराउंड द अर्थ. हा उपग्रह जो आहे तर तो उपग्रहाची टी हा जो काही कालावधी जो आहे तर तो टी कालावधी पृथ्वीभोवती एक असणारी काही प्रदक्षिणा जी आहे तर ती प्रदक्षिणा पूर्ण करण्यासाठी कॅपिटल टी एवढा त्या ठिकाणी कालावधी लागतो. द डिस्टन्स ट्रॅव्हल ड्युरिंग दिस 1 रिव्होल्यूशन इज इक्वल टू द सर्कम्फरन्स ऑफ द सर्क्युलर ऑर्बिट. आपल्या लक्षात येताना असतं की एक प्रदक्षिणा त्या ठिकाणी पूर्ण करताना उपग्रह जो आहे तर त्या उपग्रहानं कापलेलं जे काही अंतर जे आहे, आता उपग्रहाची असणारी जी काही कक्षा जी आहे तर ती कक्षा त्या ठिकाणी असणार आणि ही कापलेलं अंतर म्हणजे ते असणारं काही सर्कल जे आहे तर त्या सर्कलचा त्या ठिकाणी सर्कम्फरन्स त्या ठिकाणी असतो, परिघ त्या ठिकाणी असतो. त्याचा आपण त्या ठिकाणी विचार करणार आहे. इफ स्मॉल r is the radius of the orbit, the satellite will travel a distance 2πr during the 1 revolution. त्या ठिकाणी असणारे ते काही सर्कल जे आहे तर त्या सर्कलचं सर्कम्फरन्स आपल्या लक्षात येताना दिसतोय की तो सर्कम्फरन्स असतो आणि सर्कम्फरन्स आपल्याला फॉर्म्युला त्याचा माहिती आहे की 2πr. म्हणजे अशा पद्धतीने आपल्या लक्षात येताना दिसते. जर कक्षेची असणारी ते काही त्रिज्या जी आहे तर ती त्रिज्या त्या ठिकाणी स्मॉल r एवढी असेल तर त्या उपग्रहानं कापलेलं अंतर त्या ठिकाणी 2πr एवढं म्हणजे त्याच्या सर्कम्फरन्स एवढं त्या ठिकाणी असतं. Thus, the time required for 1 complete revolution can be obtained. आणि म्हणून त्या ठिकाणी
तो असताना जो काही उपग्रह जो आहे तर त्या उपग्रहाला त्या ठिकाणी लागणारा जो काही कालावधी जो आहे तर तो कालावधी आपल्याला त्या ठिकाणी काढता येईल. तो कालावधी काढण्यासाठी आपल्या लक्षात येतं नसते आर म्हणजेच काय म्हटलं आपण की पृथ्वीपासून उपग्रहाची कक्षेची असणारी काही उंची जी आहे त्रिज्या जी आहे तर ती त्रिज्या कॅपिटल आर प्लस एच आहे. कॅपिटल स्मॉल एच जो आहे तर तो स्मॉल एच म्हणजे उपग्रह जो आहे तर त्या उपग्रहाची भ्रमण कक्षेची भूपृष्ठापासूनची असणारी काही उंची जी आहे तर ती उंची आपल्याला देईल. मग आता कशा पद्धतीने काढले व्ही तर डिस्टन्स अपॉन टाइम. डिस्टन्स म्हणजे त्या ठिकाणी सरकम्फरन्स आपला त्या ठिकाणी लक्षात येत नसते T2/R आणि टाइम किती लागला टी. याच्यामध्ये किमती ज्या आहेत तर त्या किमती जर आपण टाकल्या तर सर्वसाधारणपणे आपल्या लक्षात येत नसते की आर जो आहे तर त्या आरची किंमत कॅपिटल आर प्लस एच एवढी त्या ठिकाणी काय करायची तर आपल्याला या ठिकाणी आरची टाकायची. आरची किंमत त्या ठिकाणी कॅपिटल आर प्लस एच त्याच्यामध्ये जर टाकली तर असणारा जो काही फॉर्म्युला जो आहे तर तो फॉर्म्युला आपल्याला त्या ठिकाणी लक्षात येत नसते की सर्वसाधारणपणे तो असताना जो काही फॉर्म्युला जो आहे तर तो फॉर्म्युला 2π आणि स्मॉल आरची किंमत जी आहे तर ती आर प्लस एच आहे आणि डिव्हायडेड बाय व्ही. तर याच्यामध्ये पायची किंमत आपल्याला माहिती 3.34 आहे. याच्यानंतर कॅपिटल आर रेडियस ऑफ द अर्थ आपल्याला दिलेली की 6400. त्याच्यानंतर तो पृथ्वीपासून किती उंचीवर आहे तर 35,780 किलोमीटर उंचीवर आहे आणि असणारा जो काही टी आपण मागच्या उदाहरणामध्ये काढला 3.08. ही कॅल्क्युलेशन जी आहे तर ती कॅल्क्युलेशन जर आपण त्या ठिकाणी केली तर ती कॅल्क्युलेशन सर्वसाधारणपणे 86,003.38 सेकंड्स म्हणजेच त्या ठिकाणी सर्वसाधारणपणे हावर्समध्ये त्याचं जर कन्व्हर्शन केलं तर ते आपल्याला त्या ठिकाणी 23.89 हावर्स त्या ठिकाणी येताना दिसतं. आता 23.89 म्हणजे सर्वसाधारणपणे 23 तास 54 मिनिट त्या ठिकाणी ते होताना दिसतील आणि म्हणजेच या ठिकाणी सर्वसाधारणपणे आपल्या लक्षात येत नसते की 23 तास 54 मिनिट म्हणजे जवळजवळ त्या ठिकाणी 24 तास या ठिकाणी लागताना दिसतात. एवढाच भाग आपण या तासाला पाहणार आहोत. पुढील भाग पुढील तासाला पाहू. धन्यवाद.